सकाळी लेट उठणं ना हे मूर्खपणाचं लक्षण आहे. त्यामुळे आपण लवकरच उठत असतो. लवकर उठून आपलं एकच काम असतं, घ्यायचा मोबाईल, व्हिडिओ काढायचा, एक्सरसाइज करायची. एवढी छोटी मुलं स्कूलला जाण्यासाठी एवढं लवकर उठतात आणि आपल्याला सकाळी थोडंसं लवकर उठायचं म्हणजे आळस येऊन जातो. हे शूज माझ्याकडे आहे ना 3 वर्षापासून बरं का. याच शूजवरती मी केदारनाथचा ट्रेक केलेला होता म्हणून मी खूप जपून ठेवले. आज वातावरण पण नाराज झालंय वाटतंय. रात्री जास्त लॅपटॉपवर काम केल्यामुळे डोळ्यातून पाणी येतं बरं का. ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळे पण ना तो नक्कीच पुण्य कर बरं का. आता हे बाबाच बघा, खाली पडलेले पहिले फुलं वेचत नाहीये, झाड हलवतायत मग खाली पडलेले फुलं वेचतात. प्रत्येकाने आपल्या शरीराकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. नुसता पैसा कमवण्यात काही अर्थ नाही. यांच्याकडे तर माणसासारखी काही सुविधाही नाही तरी हे किती खुश असतात बरं. पुढील 10 मिनिटात वातावरण बदललं राव. आता एकदम मस्त वाटते की नाही. हे कधी कधी वाटतं बरं का, नोकरी सोडून स्वतःचा छोटासा व्यवसाय असावा, पण आपल्याच्याने झालं पाहिजे तेवढं. व्यवसाय करणं पण एवढं सोपं नाही. आता एक्सरसाइज करून झाली, आता पोटाचं थोडं बघूया, नाश्ता करूया. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत